नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्र शासनाने होलार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल धुळ्यात स्वागत करण्यात आले. धुळे येथील समाज कल्याण कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. महामंडळाच्या माध्यमातून समाजातील युवक, महिला व बेरोजगारांना विविध शासकीय योजना, कर्ज व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शासनाच्या या निर्णयामुळे होलार समाजाच्या विकासाला चालना मिळेल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नमस्कार. जय होलार, जय भीम, जय रोहिदास, जय आदिवासी. मी श्रावण नत्तू होलार, धुळे जिल्हा अध्यक्ष, होलार समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्याचा धुळे जिल्हा अध्यक्ष आहे. आज समाज कल्याण या ठिकाणी आपलं होलार समाज उपमहामंडळ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. तसेच चर्मकार महामंडळ उपकंपनी होलार समाजाची या ठिकाणी स्थापन झालेले आहे. त्याच्याबद्दल सर्व होलार समाज या ठिकाणी उपस्थित आहे. तालुका अध्यक्ष रामन सोनू होलार, सचिव नामदेव शिवराम होलार, तसेच समाजाचे अधिकारी व पदाधिकारी एकनाथ भाऊ करडे, तसेच राजू भाऊ करडे, तसेच शंकर नामदास, तसेच मच्छिंदर नामदास, तसेच एकनाथ जाधव या ठिकाणी भरपूर आपल्या होलार समाजाचे उपस्थित आहे. तरी मी त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. जय रोहिदास, जय होलार, जय भीम. होलार समाज संघाचे संत रोहिदासजी चर्मशेखर यांनी आज आम्हाला जे आम्हाला समजत नव्हतं त्यांनी आम्हाला आज समजून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी आम्हाला केलेला आहे. आणि तसेच संत रोहिदासजी चांभार या शाखेमधून आम्ही होलार समाज त्या शाखेला त्यांनी आम्हाला पाठपुरावा केलेला आहे. वरून सरकारने देखील संत रोहिदासजी चांभार यांच्या आक्षेने आम्हाला हा निवेदन दिलेलं आहे. आणि आज आम्हाला या माध्यमातून मार्गदर्शक आम्हाला होलार समाज व वर्ण उपमहामंडळ होलार समाज यांनी आम्हाला धुळे जिल्हा इथे मार्गदर्शक आम्हाला पाठवलेलं आहे. एवढं बोलून सनी मी विनंती करून जागेवरच थांबतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.